भाजपने आपल्या वाचाळवीरांना आवर घालावा अन्यथा जनता त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलाय। ज्या पद्धतीने ट्रिपल इंजिन सरकार सध्या राज्यामध्ये प्रश्न हाताळते त्याचा मी निषेध करत असून सरकारमधील तीन पक्ष तीन दिशेने तोंड करून काम करतायत अशी टीका देखील आज पुरंदर दौऱ्यावरती असताना सुप्रिया सुळे यांनी केली आहे। मी या महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारचा जाहीर निषेध करते आणि ज्या असंवेदनशीलपणे हे प्रश्न ते हाताळतात आणि त्यांचे जे वाचाळवीर फिरतात ना, आता माझी विनंती आहे भारतीय जनता पक्षाला की तुमचे वाचाळवीर आवरा, नाहीतर फिरणं मुश्किल होईल या राज्यामध्ये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस बदलापूरची घटना घडली त्यावेळेस राज्यातील विरोधी पक्षांनी बंद पुकारला होता, मात्र तो बंद बेकायदेशीर आहे असं सांगण्यात आलं। मात्र तशाच प्रकारची घटना ज्यावेळेस पश्चिम बंगालमध्ये घडते त्यावेळेस मात्र भाजपच्याच वतीनं संप पुकारला जातो, त्याच्याकडे मात्र तसं बघितलं जात नाही। तर हे लोकशाहीला पोषक आहे का? तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, म्हणून मी सांगते की संविधान विरोधी हे सरकार आहे महाराष्ट्राचं पण आणि केंद्राचं। सातत्याने त्यांच्या कृतीमधून बघा, संविधानिक विरोधीच ते निर्णय सातत्याने घेतात। त्यांना दडपशाही पाहिजे, ते लोकशाही विरोधी हे सरकार आहे। शेवटचा प्रश्न येत आहे, आज सत्ताधारीच पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवारांचा जो पक्ष आहे तो पुतळा पडल्याच्या निषेधार्थ मूक आंदोलन करतोय। सत्ताधारी पक्षातूनच त्याचा निषेध होतोय आणि मग अशा वेळेस या निषेधाकडे तुम्ही कसं पाहता? तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा, भारतीय जनता पक्ष आणि शिंदेंच्या सेनेचा अंतर्गत प्रश्न आहे। त्याच्यात एवढं तिघांमध्ये दिसतंय आपल्याला की तिघं तीन दिशेने कृती करत असतात। आता सत्तेमधलेच लोक आंदोलन करतात, म्हणजे काय नक्की त्या तिघांचं चाललंय हे त्यांनाच माहिती। या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याच तिघांना विचारा।